ट्रेनेजर्स प्रेयर ही कविता शिकू. मित्रांनो, तुम्हाला 8 कविता आहेत आणि त्यापैकी पहिली कविता आहे ट्रेनेजर्स प्रेयर. व्हॉट्स आर द लाईन्स? Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Friends, तुमची ही 10वीची सुरुवात आहे आणि तुमची ही पहिली कविता ही बघा किती सुंदर आहे. Each day brings new beginnings. Each day म्हणजे दररोजचा दिवस, प्रत्येक दिवस brings घेऊन येतो न्यू नवीन बिगिनिंग सुरुवात, म्हणजे दररोजचा दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, निर्णय मीच घ्यायला पाहिजे. डिसिजन्स म्हणजे निर्णय, आय मी, मेक मस्ट मेक मीच निर्णय घ्यायला पाहिजे. कोणते निर्णय? जीवनाचे, जीवनाच्या रस्त्याचे. कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचंय? बघा, हा रस्ता सर्वसाधारण रस्ता नाहीये. हा रस्ता कुठल्या गावाचा, शहराचा, राज्याचा नाहीये. हा रस्ता जीवनाचा आहे आणि आपलं जीवन आपल्याच हातात आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाला कोणत्या वळणावर न्यायचंय, किती उंचीवर न्यायचंय, की खोल दरीत न्यायचंय, यशाकडे न्यायचंय की तुमच्या दुःखाकडे, नैराश्याकडे न्यायचंय, हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून द पोएट जेम्स मोर्स टोल्ड सो मेनी गुड थिंग्स दॅट each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I am the only one choose. I am the only one. मीच एकटा आहे, मीच फक्त एकटा आहे. To choose, निवड करणारा the road, अशा रस्त्याची निवड करणारा मी एकटाच आहे. That I will take, जो रस्ता मला स्वीकारायचा आहे, ज्या रस्त्याने मला जायचं आहे, ज्या रस्त्याने मी जाणार आहे जीवनाकडे पुढे, तो रस्ता निवड करणारा मीच आहे. आणि म्हणून आपल्याला कोणीही कंट्रोल करता कामा नाहीये, कारण तुम्ही शिकत आहात. इथून पुढे तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायचे, वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते. बघा, आफ्टर 10 you will have the road of science, you will have the road of commerce, you will have the road of arts, and so many things. If you want to be an engineer or doctor or scientist or go to medical field or any other good field, then you will have to choose the science road. चला, जीवनाचा रस्ता खूप मोठा आहे, पण 10वी नंतर पहिला तर रस्ता तुम्हाला पकडायचाच आहे आणि तो आहे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. किती सुंदर आहे. आणि म्हणून त्याची निवड करणारे तुम्हीच आहे. आणि तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने शिकले. बघा, शिक्षक कितीही तज्ञ असतील, विद्यार्थी प्रतिसाद शून्य असतील, तर रिझल्ट विल बी 0. कारण टाळी एखाद्याने वाजत नाही. आम्ही आता इथे शिकवतोय, तुम्ही शिकू शकता. आम्ही एक अक्षराचा मराठीत अर्थ सांगणार आहे, प्रत्येक ओळीचा मराठीत अर्थ सांगणार आहे, आणि तुम्ही मनापासून. बघा, तुम्ही आता एखाद्या ऑफलाईन क्लासला जाताय, तिथे एकदा शिकणार, पण ही ऑनलाईन पद्धत तुम्हाला 10 वेळा, 1000 वेळा पुन्हा पुन्हा शिकवेल. आणि म्हणून आपण एक जीवनाची नवीन सुरुवात करतोय. मित्रांनो, each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Next stanza. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. So friends, this is second stanza, and what does it tell us? I can choose. I can choose. मी निवडू शकतो. चूज म्हणजे निवडणे, क्या म्हणजे शकणे, आय म्हणजे मी. मग काय झालं? मी निवडू शकतो. काय निवडू शकतो? टू टेक, घेणं. काय घेणं? द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ, जीवनाचा रस्ता. बघा, ऑफचा अर्थ आहे चा, ची, चे, च्या. मग द रोड ऑफ लाईफ, जीवनाचा रस्ता मी निवडू शकतो. हा रस्ता साधा नाही मित्रांनो, जीवनाचा रस्ता आहे. कोणता रस्ता? दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो महान यशाचं नेतृत्व करतो, जो महान यशाकडे घेऊन जातो. दॅट्स अर्थ इथे की, जो लीड्स, नेतृत्व करणे. लीड म्हणजे बघा, लीड ही क्रियापद आहे आणि लीडर हे नाव नाही. दॅट लीड्स, जो घेऊन जातो, टू ग्रेट सक्सेस, महान यशाकडे घेऊन जातो, तो जीवनाचा रस्ता मी निवडू शकतो. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा काळोख्या खोलीकडे, काळोख्या रस्त्याकडे, जो खोलवर जंगलाकडे रस्ता जातो, तोही चुकीने आपल्याकडे निवडला जाऊ शकतो. परंतु असा रस्ता जर आपल्याकडे निवडला गेला, तुमच्यापैकी कुणा एकाकडे जर तो रस्ता निवडला गेला, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, तर मित्रांनो सक्सेस नाही मिळणार, तो महान विनाशाकडे घेऊन जाईल, तो डिस्ट्रेस कडे घेऊन जाईल. आणि म्हणून मित्रांनो,
it's in our hand which road should be chosen. So don't forget one thing, if you want to be successful human being, then you have to choose the great road, you have to choose the right road of life. Please, शेवटी कधी कधी मित्रांनो आपल्याला देवाची मदत घ्यावी लागते, कारण आपण आपल्या बुद्धीप्रमाणे जगत असतो आणि म्हणून देवाला सांगावं लागतं की देवा माझं काही चुकत असेल तर प्लीज मला मदत कर. आणि म्हणून जैन मोर्स यांनी काय सांगितलंय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हे प्रिय ईश्वरा कृपया माझे डोळे उघड. प्लीज कृपया ओपन अप, उघड, माय आईज माझे डोळे, डिअर लॉर्ड प्रिय ईश्वरा प्रिय देवा कृपया माझे डोळे उघड. कशासाठी? दॅट आय माइट क्लिअरली सी, की ज्यामुळे मी स्पष्ट बघू शकतो. कधी कधी एकदा बघून आपल्याला स्पष्ट दिसत नाही रस्त्याने जाताना, पण ही इमॅजिनेशन आहे मित्रांनो, की भविष्यात मी चांगला रस्ता निवडावा जो महान यशाकडे घेऊन जावा, आणि म्हणून हे ईश्वरा त्या रस्त्याची निवड करण्यासाठी तो रस्ता मला स्पष्ट दिसावा की हा रस्ता नक्कीच माझ्या जीवनाला भरभराटी देणार आहे, चांगल्या उंचीकडे नेणार आहे. आणि म्हणून कविरूपी एक किशोरवयीन मुलं, तुमच्या वयातल्या मुलांनी देवाकडे एक मागणं केलं पाहिजे, तुम्ही मागणी केली पाहिजे. आणि ती कशी? प्लीज लॉर्ड ओपन अप माय आईज दॅट आय माइट क्लिअरली सी, की ज्यामुळे मी स्पष्टपणे बघू शकतो. माइट सांगते ते कदाचित, क्लिअरली सी, क्लिअरली स्पष्टपणे सी म्हणजे बघणे, की मी स्पष्टपणे बघू शकतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि पुन्हा देवाकडे अजून एक मागणी आहे, हेल्प मी, मला मदत कर. कशासाठी? टू स्टँड, उभं राहायला, फॉर व्हॉट इज राईट, जे काही योग्य आहे, जे काही बरोबर आहे, जे चांगलं आहे, अशाच ठिकाणी देवा मला उभं राहू दे. उदाहरणार्थ कोणी स्मोकिंग करतंय, कोणी वाईट मार्ग अवलंबतंय, देवा अशा ठिकाणी मला उभं करू नकोस, मला मोहात पाडू नकोस, पण जे योग्य आहे, जे चांगलं आहे, देवा अशाच ठिकाणी मला उभं राहायला तू मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये काहीतरी युनिकनेस आहे. आर thumbs or prints, fingerprints are different and unique. God has given us something different and unique. आणि म्हणून शेवटी कवी म्हणतात, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, हे ईश्वरा माझ्यामधलं सर्वोत्कृष्ट बाहेर काढ. माझ्यामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट ईश्वराने दिलंय ते मला वापरू दे जीवनात पुढे जाण्यासाठी, महान यशाकडे जाण्यासाठी.